बारामतीची पोटनिवडणूक पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे। उमेदवार तर ठरलेत, मात्र आता नेमकं काय अपडेट समोर आलाय तो बघूया। बातमी अर्थातच बारामतीच्या पोटनिवडणुकी संदर्भातली आहे, कारण बारामतीच्या पोटनिवडणुकीकरता 23 एप्रिलला मतदान होत आहे। निवडणुकीत प्रमुख उमेदवार सुनेत्रा पवार 12 एप्रिलला प्रचाराचा नारळ फोडतील। रविवारी हा प्रचाराचा नारळ फोडतोय। सुनेत्रा पवारांच्या बिनविरोध निवडणुकीसाठी धावाधाव करणाऱ्या सुप्रिया सुळेंनी आता प्रचाराकरता हात पुढे केलाय। नाती खूप महत्त्वाची असतात, प्रचाराला बोलवल्यास जाऊ असे संकेत स्वतः सुप्रिया सुळेंनी दिले। तर निवडणूक बिनविरोध का नाही होऊ शकली हे त्यांच्या पक्षालाच विचारा अशी भूमिकाही सुप्रियांनी घेतली। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या जागेकरता बारामतीत पोटनिवडणूक होतीये। अजित पवारांच्या जागी सुनेत्रा पवार मैदानात उतरले आहेत, त्यामुळे आता बारामतीमध्ये नणंद भावजाईचा प्रचार करणार का पाहणं महत्त्वाचं आहे। प्रचारात वेळपेटी उतरणार नाही आहो, तुम्ही त्या पक्षातून आमंत्रण देताय का? तुमचं काम जे काय आहे ते केलेलं आहे। नाही, हे बघा, रिश्ते तर मायने रखते आहे, पण त्या पक्षाने तर विचारू दे। तुम्ही त्यांच्या बाजूने विचारत असाल तर माझ्याकडे उत्तर आहे। कुटुंब म्हणून तर पवार कुटुंब असेल किंवा महाराष्ट्रातलं आपण सगळेच कुटुंब आहोत। राजकारण होत राहतं, वैयक्तिक संबंध मी नेहमी माझ्या भाषणात नेहमी सांगते, रिश्ते ही मायने रखते। सत्ता पैसा राजकारण हे तर चालूच राहतं, पण शेवटी माणसाच्या आयुष्यात त्याच्या अतिसुखात आणि अतिदुःखात माणसाच लागतं। इकडे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो झळकला आणि पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं। विशेष म्हणजे पक्षचिन्हावरून सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांचा पक्ष यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे। या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या पक्षाने शरद पवारांचा फोटो वापरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करू नये असं शरद पवारांच्या पक्षाने सांगत निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती। या तक्रारीनंतर काही काळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे यशवंतराव चव्हाणांचा फोटो प्रचारात वापरला जात होता, मात्र तब्बल 2.5 वर्षांनंतर प्रथमच पुन्हा एकदा शरद पवारांचा फोटो सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या बॅनरवर दिसलाय। त्यामुळे मतदारांमध्ये याचा काय परिणाम होणार पाहणं महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।